हेअर स्ट्रेटनिंग करून मी माझ्या केसांची पूर्णपणे वाट लावून घेतलेली आहे। जेव्हा मी हेअर स्ट्रेटनिंग केली होती खरंच इतकं छान वाटत होतं आणि केस पण खूप लांब लांब झाले होते आणि छान दिसत होते। बघा तुमच्यासोबत शेअर केलेले आहे मी माझे आधीचे केस कसे होते। तर आता घरच्या घरीच मी आता हे होम रेमेडीचा यूज करत आहे आणि खरंच मला 5-6 महिने झाले मी हे सगळं यूज करत आहे आणि छान वाटत आहे रिझल्ट। तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। आणि याला मी आता जवस, तांदूळ आणि मेथी दाणे याला छान असं उकडून घेतलेलं आहे आणि त्याचं असं तयार केलेलं आहे। थोडंसं थंड झाल्यानंतर त्यामध्ये खोबरेल तेल ॲड केलं आणि तेच मी आता केसावर अप्लाय करते आहे। चला मग आता असो ते दुपारच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली माझी। छान केस वगैरे वॉश केले। तर आज साधं जेवण होतं, आलूची भाजी, डाळ भाजी, चपाती आणि भात। तर असंच होतं आजचं। तर मुलं अजिबात डाळ भाजी खायला पाहत नाही म्हणून मग त्यांच्यासाठी आलूची भाजी केली आणि यांना डाळ भाजी खूप आवडते। तर बघा मी आता हा नवीन हॉटपॉट घेतलेला आहे। तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर कमेंट करा। आणि आज कणिक खूप जास्त झालेली होती म्हणून मी आणि पोळ्या भरपूर झालेल्या होत्या। म्हटलं चला आता या कणकीचं काय करायचं, तर मी अशा प्रकारे तव्यावरच रोटगा बनवत असते। खायला खूप टेस्टी लागतो, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि बनवायला खूप सोपा आहे। तर बघा आता मी पोळी टाईपच असं त्याला जाडसर केलेलं आहे आणि त्याच्या लेयर खूप छान पडल्या आणि खायला सुद्धा खूप जास्त टेस्टी असतो। तर तूप, वरण आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून ते जर खाल्लं तर खरंच खूप टेस्टी लागतो। तर बघा आता मी कट करून दाखवलेलं आहे तुम्हाला। तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगा।